राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संपाचा शेवट आज मोठ्या जल्लोषात करण्यात आला। 23 दिवस राज्यभर धरणे आंदोलन सुरू असताना संपामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला होता। गेल्या 22 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते। वार्षिक वेतनवाढ, विमा सुरक्षा, HR पॉलिसी अशा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन केले होते। परंतु तरीही मागण्या मान्य न झाल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने 19 ऑगस्ट पासून बेमुदत संप सुरू करण्यात आले। आता मात्र 9 सप्टेंबर रोजी आरोग्य मंत्र्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या 13 मागण्या पूर्ण केल्याने आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि लाडू वाटप करून त्यांनी आनंद साजरा केला। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संपाचा शेवट आज मोठ्या जल्लोषात करण्यात आला। 23 दिवस राज्यभर धरणे आंदोलन सुरू असताना संपामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला होता। गेल्या 22 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते। वार्षिक वेतनवाढ, विमा सुरक्षा, HR पॉलिसी अशा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन केले होते। परंतु तरीही मागण्या मान्य न झाल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने 19 ऑगस्ट पासून बेमुदत संप सुरू करण्यात आले। आता मात्र 9 सप्टेंबर रोजी आरोग्य मंत्र्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या 13 मागण्या पूर्ण केल्याने आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि लाडू वाटप करून त्यांनी आनंद साजरा केला।